आणि पहिल्या चेंडूला मात्र पाठवलाय सीमा पार चौकार. वेलकम बाउंड्री. स्वागत केलं या ठिकाणी गोलंदाजा. आणखीन एक बैठक डीप मिड विकेट रिजन मध्ये खणखणीत वाजवलाय हा चौकार. आघाडीच्या 2 चेंडूंवर बॅक टू बॅक आलेले 2 चौकार. ऑन स्ट्राईकला फलंदाज सागर भोईर. आणखीन एक येईल का, परंतु इकडे पाहूया. डीप कव्हर पॉइंटला चिरत गोलीच्या वेगाने चेंडू मात्र जाईल सीमा पार चौकार. सलगचे आलेले हे 3 चौकार. चौकारांचे हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळाली. फलंदाज सागर भोईर सोबतीला निलेश भोईर. पहिल्या षटकावर पहिल्या गोलंदाजावर आक्रमण. इकडे ऑफस्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी. ही लाईन आणि लेंथ कमालीची आहे. अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाने काहीशी सीख घेतली आणि खूप चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. मंचकावर उपस्थित सन्माननीय BH पाटील साहेब आणि मान्यवर त्यांचं देखील आपण वेलकम करूया. इकडे अपील जरूर केली, परंतु निर्धाव चेंडू राहील. कोणत्या प्रकारचं प्रेशर या ठिकाणी पंचांवर नाहीये. ऑफिशियली पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण जरूर या वाहिनीला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. फुल टॉस आहे. सोप्पा चेंडू वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये काही टप्पे घेत चेंडू मात्र जाईल इन टू द डिफेन्स. 4 रन्स. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात चौकारांची अतिशबाजी, धावांची लयलूट होताना आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल रन्स आल्या पहिल्या षटकात 16. प्रतीक पाटील शिवसाई मित्रमंडळ पेनचे अध्यक्ष यांच्याकडून देखील भरपूर शुभेच्छा या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आपण करूया. भरपूर प्रेक्षक या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. त्या तमाम क्रीडा वर्गाचं देखील आपण स्वागत करूया. पण आता ही धावांची गती काहीशी रोखावी लागेल. ज्या गतीने सुरुवात केले श्री दत्त भातान संघाने, पायी पार्टनरशिप ब्रेक करायची आवश्यकता आहे. एखाद्या विकेटची नितांत गरज असेल टीम गावदेवी अंतोरे संघाला. पृथ्वीराजचा हा चेंडू ड्राईव्ह लेंथवर होता. तू मैदानाच्या आतमध्ये, परंतु खेळाडू सुरक्षित राहिला. श्री दत्त भातान अप्रतिम खेळ. खरं तर ज्यांच्या माध्यमातून काल आपण पाहिला 40गाव प्रीमियर लीग, खरं तर त्यांच्या विभागातील एक मोठी स्पर्धा, त्या विभागातील त्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारे खेळाडू. टॅपिंग क्रिकेट पॉइंट रिजन मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये. पण काही चेंडू आता भरपूर चांगले राहिले गावदेवी अंतोरे संघासाठी. थोडं प्रेशर रिलीज झालं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिकडे पहिल्या षटकात 2 खेळाडू फक्त बाहेर होते 38 सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाजावर प्रेशर होतं, परंतु तदनंतर आलेला गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक दुसरं फेकणारा गोलंदाज पृथ्वीराज पाटील. नौका गोलंदाज, अपकमिंग यंगस्टार, रायझिंग यंगस्टार, एक उभरता सितारा. ज्या खेळाडूवर, ज्या गोलंदाजावर गावदेवी अंतोरे संघाने विश्वास दाखवलाय आणि तो खेळाडू अप्रतिम प्रदर्शन करत असताना
एक मोठ्या स्पर्धेमध्ये, एक मोठ्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी. शॉर्ट पिच, खराब माइंडसेट पाहायला मिळाला. आवश्यकता नव्हती या चेंडूची, परंतु पंचांच्या सिग्नलची वाट पाहूया आपण. चेंडू मात्र जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. या स्पर्धेमध्ये जे 5 संघ पोहोचलेत ना, त्या 5 संघांपैकी 3 संघांचा मी आवर्जून उल्लेख करेल. अहिराबादेवी रावे संघाला आवश्यकता होती एका मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या ट्रॉफीची, ते देखील बक्षीस पात्र झालेत. आणि इरवाडी तदनंतर अंतोरे. इकडे देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटच्या टोला चेंडू अदलला, धावबाद झाला असता अधिक प्रेशर जरूर होतं. प्रयत्न हवे होते, परंतु प्रयत्न काहीसे कमी राहिले. धावसंख्या जरूर आपण पाहतोय 22. 22 धावा धावफलकावर या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक. चांगला चेंडू, एस्ट्यांचा वेध घेणारा. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. विकेट डाऊन. धक्का पहिला श्रीदत्त भातान संघाला. दिगंबर नागे यांनी जे योगदान दिलंय जो हे क्रिकेटला, जो हे गावाला, क्रिकेटच्या माध्यमातून आज खरं तर त्यांनी निवृत्ती घेतले, परंतु आणखीन काही वर्ष खरं तर त्यांनी थांबायला हवं होतं. परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे अगदी योग्य असतं. आणि ब्रँड ऑफ क्रिकेट दिगंबर नागे यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलाय. पण पूर्वी ट्रॅक टी शर्ट शूज नसायचे, परंतु तेव्हा कालश्री असेल, वासवी विभागामध्ये हे जे काही खेळाडू आहेत ना, ब्रँड ऑफ क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट यांच्या माध्यमातून पाहायला मिळायचं. मग शूज, ट्रॅक, आणि जेव्हा ते मैदानात यायचे ना, एक मोठा खेळाडू आणि त्या मोठ्या खेळाडूची लक्षणं त्यांच्याकडून दिसायची. आणि पूर्वी षटकार फार कमी असायचे, परंतु दिगंबर नागे ब्रँड ऑफ क्रिकेट, क्रिकेट जगतातला एक मोठा खेळाडू. भरपूर स्पर्धा गाजवल्या, भरपूर स्पर्धांमध्ये मालिकावीरच्या पारितोषिक, भरपूर स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द मॅच. मनोजदादा पाटील यांचे अगदी परम मित्र. परंतु आज तो भावुक क्षण, रिटायरमेंट या ठिकाणी जरूर घोषित केले. इकडे देखील सेन्सिबल क्रिकेट. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली. गोलंदाज प्रसाद पाटीलचा पहिला चेंडू, सिंगल रन्स मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. 23 धावा धाव फलकावर. पण पूर्वीचं क्रिकेट, 90चं क्रिकेट फार वेगळं होतं. शेतातील मैदानावरती क्रिकेट खेळलं जायचं. ट्रॅक, टी शर्ट, शूज फार कमी पाहायला मिळायची. एखाद दुसरी बॅट असायची, परंतु ते क्रिकेट फार वेगळं होतं, फार मजा यायची. इकडे देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. आजकाल आपण जर पाहिलं तर सेफ्टीसाठी गॉगल देखील काही खेळाडू यूज करतात. तदनंतर एक्स्ट्रा ग्रीप मिळावी यासाठी हँड ग्लोव्ज यूज करतात. इनर्स आल्या, ट्रॅक आल्या, टी शर्ट्स, ब्रँडेड कॅप, गॉगल असतील. स्टायलिश खेळाडू झालेत आजकाल. शूजवर आदललाय प्लम. 3 स्टंपच्या मधोमध चेंडू. आणखीन एक धक्का. श्रीदत्त भातान संघाचा फलंदाज प्रवीण भोईर बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट डाऊन. एक मोठा अडथळा आता दूर केलाय गावदेवी अंतोरे या संघाने. 90च्या दशकाचं खरं तर आपण चर्चा करत होतो. पूर्वी क्रिकेट शेतातील मैदानावरती आजकाल प्लेन ग्राउंड, 360 डिग्रीचे मैदान,
आपण पाहतोय ग्रीन ग्रासच्या मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतात. पूर्वी कमी पारितोषिका असायची, रक्कम फार कमी असायची. आजकाल स्पर्धांसाठी 1 लाख किंबहुना त्याच्यापेक्षाही अधिक पारितोषिका असणारी स्पर्धा आपण पाहतोय. पूर्वी प्रथम क्रमांकासाठी गणपती बाप्पाची मूर्ती किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असायची. पूर्वी 100 रुपये 50 रुपये एंट्री फीज असायची. परंतु क्रिकेट अप्रतिम क्रिकेट 90च्या दशकामध्ये आपण पाहिलंय. इकडे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, खराब फुटवर्क, खराब प्लॅनिंग आणि खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये श्रीदत्त भाताण संघ, विशाल गाताडे, भरपूर मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमधलं. संकट मोचक तारणहार म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातोय. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार उपाध्यक्ष समाधान पाटील यांची उपस्थिती आपण मंचकाच्या दिशेने येताना पाहतोय. त्यांचं देखील या ठिकाणी आपण वेलकम करूया. सोबतीला प्रवीण पाटील आणि दिगंबर नागे. रन्स आली 1 सिंगल आणि धावसंख्या 24. पाच्या धावसंख्येची गती रोखायची होती, त्या रोखण्यात आता त्यांना यश आलंय. गावदेवी अंतोरे ह्या संघाला कमबॅक केलंय. फुल टॉस, खराब चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षक आहे. लॉंगलॉक क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. रन्स मिळाल्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 26 धावा धावफलकावर. दिगंबर नागे आणि प्रवीण पाटील A1 जोडी. क्वालिटी क्रिकेट खरं तर या खेळाडूंनी खेळलंय मागचे काही दशकं. तब्बल 23 वर्षांचा प्रवास या खेळाडूचा राहिलाय. क्रिकेट करिअरची सुरुवात अगदी दमदार राहिली. प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज खरं तर घाबरायचे. अशा प्रकारची फलंदाजी, 1 मॅन आर्मी, एकटा खेळाडू जो मॅच, जो सामने, जो स्पर्धा जिंकून देऊ शकतोय, असं क्रिकेट दिगंबर नागेच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलं. आणि सध्याच्या घडीला देखील मागचे काही वर्ष देखील आपण पाहिलं तर चांगल्या टचमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये दिगंबर नागेला आपण पाहिलं. परंतु ती वेल रिटायरमेंटची प्रत्येकाची येत असते. आज खरं तर आपण पाहिलं दिगंबर नागे आणि ते घोषित केलं. परंतु हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं 4थ्या पर्वात आपण त्यांना पाहणार आहोत. आणि 40+ ज्या लीग्स होतील त्या लीग्समध्ये देखील आपण त्यांना पाहणार आहोत. त्यांच्या रिटायरमेंटसाठी देखील भरपूर शुभेच्छा देऊया. त्यांच्या पुढील क्रिकेट करिअरसाठी आपण भरपूर शुभेच्छा देऊया. ज्या अर्थी मी तुम्हाला म्हणालो की ब्रँड ऑफ क्रिकेट जेव्हा शूज, ट्रॅक, टी शर्ट नसायचे तेव्हा या खेळाडूंकडे ते सर्व काही असायचे. न्यू बॅट्स, नवीन ब्रँडेड बॅट्स त्यांच्याकडे असायच्या, गॉगल्स. आणि जेव्हा ते मैदानाच्या आसपास यायचे ना तेव्हा प्रेक्षक त्यांना बघायला जायचे की हा खेळाडू कुठला आहे, त्याचं नाव काय आहे. आणि जेव्हा समालोचनाच्या माध्यमातून त्यांचं नाव समजायचं ना तेव्हा एक वेगळी खौफ त्यांची या परिसरामध्ये निर्माण झाली होती. मॅचकडे जाऊया आपण. षटक असेल 4थं. गोलंदाजी मार्कवर भावेश थले, गावदेवी अंतोरे संघ. प्रत्येक विकेटसाठी प्रसाद कोठावले यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल भावेश थलेसाठी. प्रसाद दादांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं वेलकम करूया. चांगला चेंडू आहे, अप्रतिम गोलंदाजी. श्रीदत्त भाताण संघ स्पीड ब्रेकर आलाय आता हायवेवर. ज्या गतीने सुरुवात केली होती, पहिल्या षटकात आल्या होत्या 16, तदनंतर 6 आणि मग आलेलं कमालीचं षटक गोलंदाज प्रसाद पाटीलने खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 धावा. फटका समोरला, खेळाडू आहे त्या ठिकाणी मोसिमने पकडलाय झेल आणि फलंदाज नितेश त्या ठिकाणी आहे. नितेश पाटीलने पकडलाय झेल आणि खेळाडू विशाल गाथाडेचा संपलाय खेळ. जय जय. खरं तर आज गावदेवी अंतरे संघाचा जर का आपण विचार केला ना प्रवीण, तर मोहीम नाहीये आणि मोसिम भाई देखील नाहीये. त्या 2 खेळाडूंना जरूर मिस करत असतील गावदेवी अंतरे संघ. परंतु
ते नसताना देखील अशा प्रकारचं प्रदर्शन, अप्रतिम गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खरं तर पहिल्या षटकात भरपूर रन्स खर्च केल्यानंतर काय स्ट्रॉंगली कमबॅक केलंय गावदेवी अंतोरे संघाने. शॉर्ट पिच चेंडू आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र सर्व काही व्यवस्थित होत असताना गावदेवी अंतोरे संघाच्या बाजूने काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पाच सामना बदलायला वेळ लागत नाहीये. ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट अफगाणिस्तान, कोण विसरेल तो सामना वर्ल्ड कप मधला. वन मॅन आर्मी, ग्लेन मॅक्सवेलने अक्षरशः घाम फोडला आणि तो सामना जिंकला ऑस्ट्रेलियन संघाने. चांगला फटका आहे ऑन साईटला, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि रन्स मिळाली फक्त एक सिंगल. गावदेवी अंतोरे काही काळ या संघाने देखील अक्षरशः गाजवला. प्रत्येक स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरणारा हा संघ, परंतु मागचे काही वर्ष थोडा कठीण प्रवास या संघाचा राहिला. अप अँड डाऊन्स त्यांच्याकडे आले, पराभव भरपूर स्पर्धांमध्ये त्यांना पत्करावा लागला, परंतु ते थांबले नाहीत. पुन्हा उठले, जिद्दीने आले आणि ह्या स्पर्धेमध्ये कमबॅक करत असताना अंतोरे संघ फिरून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. तिकडे रन्स आली फक्त एक सिंगल रन्स. मागच्या काही चेंडूंवर फक्त तेच चित्र पाहायला मिळालंय. सिंगल आणि फक्त सिंगल. धाव संख्या धाव फलकावर 28 रन्स, 28 धावा धाव फलकावर. 3 विकेट्स या ठिकाणी गमावलेत. ऑन स्ट्राईकला आहे रोशन भोईर, ऑन स्ट्राईकला असेल. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट ऑन पूलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, सीमारेषे लगत पकडलाय झेल आणि फलंदाज रोशन भोईरचा संपलाय खेळ. पाहू शकताय आपण आज संध्याकाळी प्रेझेंटेशन मध्ये आपण पाहणार आहोत बक्षिसांची लयलूट होताना. प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर साठी रेफ्रिजरेटर असेल, तदनंतर बॅट्समन साठी बॅट आणि लास्ट मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी फॅन च हे पारितोषिक आपण पाहतोय. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी डिजिटल वॉच आणि बेस्ट बॉलरसाठी देखील शूज, अशा प्रकारची ही स्पर्धा आपण पाहतोय. स्ट्रॉंगली कमबॅक, वॉट मॅच, काय ड्रीम स्पेल आपण पाहिला, काय गोलंदाजी आपण पाहिली. 16 धावा पहिल्या षटकानंतर आल्यानंतर आलेल्या 3 षटकांमध्ये रन्स जर का आपण विचार केला तर फक्त आल्या 12. मागच्या षटकामध्ये फक्त आल्या 2 रन्स. श्रीदत्त भातान संघ या ठिकाणी अडचणीत सापडलाय. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, वॉटर बॉलिंग. प्रसाद पाटील आपल्या क्रिकेट करिअर मधला सर्वोत्तम स्पेल फेकत असताना, सर्वोत्तम गोलंदाजी करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बाबेश थले याला झेल पकडली तर प्रसाद कोठावले यांच्याकडून तब्बल 100 रुपीजचं कॅश प्राइज. चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड. व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट हिट, ब्लॅक स्क्रीनच्या समोर ठोकलाय, चौकार. पहिल्या षटकात 4 चौकार याच फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिले. तदनंतर आणखीन एक चौकार जो दुसऱ्या ओव्हर मध्ये आला होता. तदनंतर शेवटच्या षटकामध्ये आलेला हा चौकार. वन मॅन आर्मी आज एकटा लढतोय श्रीदत्त भातान संघासाठी. त्यांचा विस्फोटक खेळाडू सागर भोईरच्या बॅट मधना हा खणखणीत चौकार. आपण जर का विचार केला तर 36 आणि सागर भोईर वैयक्तिक 15 चेंडू आणि 33 या धाव संख्येवर आज लढतोय. 17 नंबरची जर्सी, AB डिव्हिलियर्स, मिस्टर 360 डिग्री आणि
त्याचप्रमाणे तर फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक स्विचिट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. खेळाडू क्रीजच्या बाहेर होता, परंतु यष्टीरक्षकाचं कदाचित लक्ष नसेल. MSD ला आपण अनेक वेळा असं पाहिलंय खेळाडूंना बाद करताना. वन मॅन आर्मी 17 नंबरची जर्सी AB डिव्हिलियर्स, जरूर आपण त्या नंबरवर चर्चा करू. परंतु हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा आपण पाहिला, बुंद्यात फेकला आणि तदनंतर दुसऱ्या रनसाठी टीव्ही अंपायरची या ठिकाणी आपण मदत घेऊया. या संदेश घरात रेफर केलं गेलंय DRS. आपण पाहूया खेळाडू सुरक्षित आहे की नाही. खेळाडू सुरक्षित आहे. 17 नंबरची जर्सी अर्थातच AB डिव्हिलियर्स आणि सध्याच्या घडीला भारतीय संघातील डाव्या हाताचा फलंदाज यष्टीरक्षक रिषभ पंत, की ज्याला 27 करोड रुपयाची बोली लागली. इंडियन प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक रुपये खर्च केले गेले त्या खेळाडूसाठी. किती महत्वाचा आहे खेळाडू. 38 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. अंतिम षटक स्लॉग ओव्हर. हनमारचं षटक मैदानाच्या आतमध्ये खरं तर सुरू आहे. सागर भोईर ऑन स्ट्राईकला. शॉर्ट पिच, खराब चेंडू होता. समाचार घेतला गोलंदाजाचा आणि तदनंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू पाठवला सरळ सीमा पार. या 4 धाब्याने संघ मात्र जाऊन पोहोचला श्रीदत्त भाताण संघ. 42 या धाव संख्येवर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना श्रीदत्त भाताण संघ 42 धावा विजयासाठी या ठिकाणी लक्ष्य मात्र सेट केलंय. आता प्रतिस्पर्धी संघाला दुसऱ्या सत्रात करायचे आहेत विजयासाठी 43 रन्स. खरं तर आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आज प्रेझेंटेशनसाठी मान्यवरांचे अगदी मांदे येणार आहे. आणि आज आपण विशेष अतिथी या अतिथी कक्षामध्ये आपण पाहणार आहोत. रायगड पोलीस सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे साहेबांचे सुपुत्र अनिकेत दत्तात्रय म्हात्रे, अर्थातच जे कर्जत मिडलाईन अकॅडमीचे ओनर आहेत. इंडियन कबड्डी संघाचे जे फिटनेस कोच आहेत. प्रो कबड्डीमध्ये ज्यांनी जयपूर संघाचं कोच भूमिका साकारली, त्यांच्यासोबत जपानचे इंटरनॅशनल कबड्डी साथीदार, अर्थातच आज जपानवरून पाहुणे येणार आहेत निकी, जोया आणि रिया. या पाहुण्यांचं खरं तर स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. जपानचे इंटरनॅशनल कबड्डी साथीदार निकी, जोया आणि रिया, अर्थातच अनिकेत म्हात्रे यांच्यासोबत या पाहुण्यांचा खरं तर स्वागत या ठिकाणी या मंचकावर आपण पाहणार आहोत. त्यांची उपस्थिती या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य राहणार आहे.
पायी स्पर्धा किती महत्वाची आणि किती मोठी आहे हे आज खरं तर आपण पाहणार आहोत. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन खरं तर आपण पाहतोय. सुपर फाईव्ह मधला हा सामना आपण पाहतोय. जरूर मॅच जर का आपण विचार केला पहिल्या सत्र जर का आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर बोलबाला राहिला गोलंदाजांचा. अपवाद पहिला आणि शेवटचं षटक, परंतु मधल्या 3 षटकांमध्ये फक्त रन्स आल्या 12. 18 चेंडूमध्ये 12 रन्स आणि फक्त 1 चौकार त्या 3 षटकांमध्ये आला. आणि ते देखील श्रीदत्त भातान की ज्यांनी 40 गाव प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूने अक्षरशः हाहाकार माजवलाय तो परिसर खरं तर ह्या टीम पासून खरं तर खौफ खात असतो, घाबरतात तो संघ. परंतु पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पहिल्या षटकासाठी बाहुबली प्रवीण भोईर, ऑन स्ट्राईकला असेल प्रणित कोळी आणि सोबतीला नितेश पाटील. पहिला चेंडू अतिरिक्त गती, ॲक्युरेसी पाहायला मिळाली, लाईन्थ आणि लेंथ आणि सोबतीला गती. अप्रतिम चेंडू या ठिकाणी पहिला आपण पाहतोय. अगदी शॉर्ट रन पाय राबेगाव एंड कडून गोलंदाजी करेल प्रवीण भोईरला आपण पाहतोय. दुसरा चेंडू असेल षटकातील. गती परिवर्तन, परंतु वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. फटका भरपूर चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. धक्का पहिला, गोल्डन डकचा शिकार प्रणित कोहली. बॅक टू द पॅव्हलियन. पुढचा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर राज पाटील. आता ह्या इनिंग मध्ये संयम दाखवावा लागेल दोन्ही संघांना. ज्या अर्थी कमालीची गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली, परंतु एक चांगल्या संघाला जर पराभूत करायचा असेल, एक मोठ्या संघाला जर का पराभूत करायचा असेल तर संयम दाखवणं अतिशय गरजेचं आहे. कारण की श्रीदत्त भातान एक आक्रमक संघ आहे. चांगला फटका आहे, आणखीन एक विकेट. कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिडॉन क्षेत्रामध्ये पकडलाय झेल. तू चल मैं आया. राज पाटील बॅक टू द पॅव्हलियन. लो स्कोरिंगची मॅच कशा प्रकारे जिंकल्या जातात हे श्रीदत्त भातान संघाला अगदी जवळून माहिती आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये खेळ कशा प्रकारे उंचवायचा, मोठ्या स्पर्धा कशा प्रकारे जिंकायच्या हे श्रीदत्त भातान संघाला ठाऊक आहे. खरं तर आजच्या दिवसाचा विचार आपण केला तर प्रमुख 3 गोलंदाजांना जरूर मिस करतोय. जिकडे जयेश असेल, अलंकार असेल
आणि संदेश हे प्रमुख 3 गोलंदाज आज श्रीदत्त भाताण संघामध्ये नाहीये. फुलटॉस, खराब शॉट सिलेक्शन, बैठक. परंतु प्रतिस्पर्धी अंतोरे संघाचा जर का विचार आपण केला तर मोसिम आणि मोहीन जे 2 प्रमुख खेळाडू ते देखील आज अंतोरे संघामध्ये नाही आहेत. सो काही प्रमुख संघांची खेळाडूंची उपस्थिती नसताना हा सामना कशा प्रकारचा राहील हे पाहणं देखील तितकंच मजेशीर असणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. स्विच हिटचा प्रयत्न या ठिकाणी संघर्ष असं म्हणूया आपण शेवटी पहिल्या रनसाठी संपला आणि लेग बाईटच्या स्वरूपाने ही एक सिंगल रन्स या ठिकाणी स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. सिंगल रन्स या ठिकाणी आपण पाहतोय. टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये गावदेवी अंतोरे संघाला करायचे आहेत 43 धावा. 43 रन्स टू विन. 43 धावा. फिरून खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे. एक टप्पा, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. थँक्यू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर वेलकम बाउंड्री आली. शेवट गोड झाला या षटकाचा गावदेवी अंतोरे संघासाठी. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहिली 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय. खरं तर हे नवीन क्रीडांगण आहे. काही महिन्यांपूर्वी खरं तर जर का तुम्ही इकडे आला असाल तर मोठी टेकडी होती, कातल होतं आणि ते दगड फोडून खरं तर हे मैदान बनवलं गेलंय. भरपूर मेहनत, भरपूर परिश्रम या मैदानासाठी घेतलेत. अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते सन्माननीय आदरणीय वैकुंठदादा पाटील ज्यांनी एक स्वप्न पाहिलं अमरापूर विभागामध्ये एक चांगलं क्रीडांगण व्हावं, तलागलातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा. यासाठी खरं तर या मैदानाची उभारणी, या मैदानाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आणि तदनंतर हे विशाल असं मैदान आपण अमरापूर विभागामध्ये पाहतोय. सिंगल रन्स. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. एका धाब्याने धावसंख्या 6 धावा. आता प्रत्येक चेंडू व्यवस्थित अगदी खेळावा लागेल. अर्थातच प्रत्येक एक पाऊल व्यवस्थितरित्या पुढे टाकावं लागेल अंतोरे संघाला, कारण की आक्रमक मूडमध्ये आहे श्रीदत्त भाताण हा संघ. पॅडवर चेंडू, लेग बिफोर ऑफ द विकेट. पंचांचा बोट अवकाशाकडे. फलंदाज होईल बाद आणि या ठिकाणी लागलेला मोठा धक्का गावदेवी अंतोरे संघाचा स्टार खेळाडू नितेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. पुढचा खेळाडू असेल भावेश थले. प्रसाद कोठावले यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपीजचं कॅश प्राईज. ऑलरेडी 2 विकेटसाठी त्यांच्याकडून त्यांना 200 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. पण आता लढावं लागेल आणि प्रसाद पाटीलला आता एका साथीदाराची आवश्यकता आहे, एका पार्टनरशिपची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये गावदेवी अंतोरे संघाला. चांगला फटका, अगदी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. 38 सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्ले ऑन असताना सिंगल रन्स या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 7 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 7 धावा धावफलकावर आपण पाहतोय. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होईल कॉर्नर क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी रन्स मिळेल. एक सिंगल स्ट्राइक होईल, रोटेट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 8 धावा. पण सिंगल डबल्सने तुम्ही धावसंख्या पुढे न्याल,
परंतु मध्ये एखादा षटकार मध्ये एखादा चौकार येणं देखील अपेक्षित असेल. चांगला फटका आहे आणि हा चेंडू मात्र चाललाय आउट ऑफ द पार्क. समालोचन कक्षाला सलामी ठोकणारा हा षटकार. नेक्स्ट बॉल. स्विचिटचा फटका, जबरदस्त बॅटिंग. ज्या 2 फटक्यांची आवश्यकता होती, ज्या धावांची आवश्यकता होती या ओव्हर मध्ये, एक आला षटकार आणि त्याच्या पाठोपाठ आलेला हा चौकार. एकूण धावसंख्या धावफलकावर 18 आणि इक्वेशन जर का आपण पाहिलं, उर्वरित 18 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. बरं का, जर का आपण विचार केला चेंडू आणि रन्सचा, तर मग 7 धावांचा फरक आहे मध्ये. फारसा नाहीये. मी तर म्हणेल की जेव्हा श्रीदत्त भातान संघ फलंदाजी करत होते, मधले 3 षटकामध्ये 12च रन्स आल्या. 1 षटक 2 धावांचं आलं, 1 षटक 4 धावांचं आलं, 1 षटक 6 धावांचं आलं. पाहता सेन्सिबल क्रिकेट, सुपर माइंड क्रिकेटची आता आवश्यकता आहे. लो स्कोरिंगच्या मॅचेस मध्ये आता मात्र जान आली आहे. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून 2 प्रहार केले गेले, आधी केलं आक्रमण, तदनंतर दाखवला क्लास फलंदाज भावेश तले. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रवीण भोईर. प्रवीणच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 रन्स आपण पाहिल्या. हो, 3 स्टंपच्या मध्ये फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, I will definitely hit, big wicket down. Prasad Patil back to the pavilion. येस, थँक्यू. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण अनेक मान्यवरांना पाहणार आहोत. सन्माननीय वैकुंठदादा पाटील असतील, स्वराज एंटरप्राइजेसचे विचुंबेचे ओनर सनी शेठ तुपे साहेब असतील, तदनंतर माजी सरपंच काशीनाथजी पाटील असतील, तदनंतर सन्माननीय संजयजी डंगर यांना आपण पाहणार आहोत. मागे खेळण्याचा हा प्रयत्न, चेंडू पाठीमागे आपण पाहतोय. शॉट फाईन लेग रिजन मध्ये चेंडू फील्ड झाला, रन्स आली 1 सिंगल. तदनंतर राजेश दादा पाटील जोहे असतील, उपेश पाटील जोहे, मेघनाथ म्हात्रे जोहे, शशिकांत मोकल जोहे, प्रशांत साहेब MSCB ऑफिसर, तदनंतर महेश पाटील कळवे, सन्माननीय गोपीनाथ शेठजी मोकल जोहे, सन्माननीय DG घरत साहेब जोहे, जगदीश जी घरत जोहे, अभय कृष्णा म्हात्रे अभय दादा जोहे, कुंदन दाभाडे हमरापूर, रवींद्र पाटील, दीपक मोकल. मंचकावर उपस्थित सन्माननीय BH पाटील साहेबांची उपस्थिती देखील आपण पाहतोय. लाऊड अपील या ठिकाणी पाहायला मिळाला. उत्साह अधिक होता, कॉन्फिडन्स थोडा कमी पाहायला मिळाला. नॉट आउट, खेळाडू सुरक्षित असेल. धावसंख्या एकदा आपण पाहूया स्कोर कार्डवर. 19 धावा. तिसरं षटक सुरू असताना इक्वेशन असेल 15 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम गावदेवी अंतोरे संघ. संतोषजी चौधरी सर लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने येत असताना बॅटची एज, थर्ड मॅनला चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 4. महत्वाचा हा आलेला गावदेवी अंतोरे संघासाठी निर्णायक असा हा चौकार.
फील्ड झाला. अप्रतिम फटकेबाजी, मॅच विनिंग फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भावेश थलेच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर कार्डवर 24 आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. 13 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. पण पुन्हा एकदा तो मधला गॅप जर आपण पाहिला तर 6 धावेंचा आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्रीजच्या आतमध्ये गेलं. षटक संपलं. तिसरा 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. आता उर्वरित 2 षटक, 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. थँक्यू डीजे. प्रचंड क्रेज सध्याच्या घडीला आपण क्रिकेटची पाहतोय. क्रिकेटच्या सोबतीला बैलगाड्या शर्यती असतील, परंतु आज सकाळी घरून येत असताना रस्त्यामध्ये खारसोपलीची छोटी मुलं मिळाली आणि मी बाईक थांबवली. विचारलं कुठे चालल्यात, तर दादा कोपरला आज आमची मॅच आहे. ते खारसोपलीवरून पायी चालत कोपरला जात होते. क्रिकेटची किती प्रचंड क्रेज असेल. हे क्रिकेट आहे. आजकाल फक्त चर्चा सुरू आहे क्रिकेटची. गावातील चौकावर, नाक्यावर, मंदिरापाशी क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. लहान मुलांमध्ये देखील भरपूर क्रेज आहे. छोटी मुलं, शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी आज रविवार सुट्टीचा दिवस आहे, सामना पाहण्यासाठी आलेत. त्यांचं देखील आपण वेलकम करूया. चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला, परंतु ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहिला. इट्स अ वाईट बॉल. हिरमनजी भोसले सरांच्या माध्यमातून हा निर्णय आपण पाहिला. धावसंख्या स्कोर कार्डवर 25. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. मागच्या चेंडूवर जी चूक केली होती ती मात्र आता केली नाहीये. लाईन आणि लेंथ भरपूर चांगली आहे. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवणारी लाईन आणि लेंथ. स्लॉट मध्ये द्यायचा नाहीये, ओव्हरपिच द्यायचा नाहीये, बाउन्सर टाकायचा नाहीये. अशा प्रकारची गोलंदाजी आपण चौथ्या षटकामध्ये पाहतोय महेश भोईरची. चांगला चेंडू, आणखीन एक स्विंग झाला. दुपारच्या सत्रामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. इक्वेशन पाहूया आपण. 10 चेंडू आणि 18 धावा. आता 8 रनचा फरक आहे. 10 चेंडू आणि 18 धावा. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहिला. पण या षटकात नेमकं घडलंय काय? 3 डॉट बॉल्स, सोबतीला आलेला पहिला व्हाईट बॉल. फक्त एक सिंगल रन्स या षटकामध्ये आले, ती देखील अवांतर. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. ऑन स्ट्राईकला फलंदाज भावेश थले. चांगला फटका, वेट अँड वॉच. फार दूरवर ठोकलेला, सर्वाधिक लांब मारलेला हा षटकार. क्या बात आहे. समोरला चेंडू दिला, बॅट स्विंग पाहायला मिळाली स्लॉट मध्ये. अगदी टेकडीच्या दिशेने ठोकला षटकार. इक्वेशन असेल आता 9 चेंडू आणि 11 रन्स. 8 चेंडू आणि 11 रन. क्षमा असावी इकडे. हा झेल पकडलाय. महत्वाचा खेळाडू इकडे बाद होईल. फलंदाज भावेश थले. बॅक टू द पॅव्हलियन.
अजित लांगी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. इक्वेशन असेल 7 चेंडू आणि 12 धावा. चांगला फटका अलॉन द कार्पेट, स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड. विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फंबल आणि चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला फील्ड झालाय. रन्स आल्या एकूण 2. धावसंख्या धावफलकावर 33. आता विजयासाठी 1 षटक आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. अजित लांगी यांच्याकडून मिळाले 500 रुपये. पाच चेंडू आणि 6 धाव संख्येची आवश्यकता. होत्याचं नव्हतं करणारा हा चौकार होता. अप्रतिम फटका. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज तनिष ला आपण पाहतोय, फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, कॅच पकडली जाईल का, परंतु नाहीये. सेफली लँडिंग. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि त्या ठिकाणी रन्स मिळाले एकूण 2. निर्णायक 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धाव संख्येची आवश्यकता. श्रीदत्त भातान प्रमुख खेळाडूंची उपस्थिती नाही या मॅच मध्ये. त्यांची गैरहजर असताना आता मात्र 4 मध्ये 4 करायच्यात अंतुरे संघाला. इकडे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, सिंगल ऑन आहे. इकडे इकडे पाहूया, रेफर केलं गेलंय. टीव्ही अंपायर आणि सोबतीला संतोषजी चौधरी सर या ठिकाणी रेफर केलंय. आपण जरूर पाहूया रिप्ले टेलिकास्ट मध्ये. जरूर दूध का दूध और पाणी का पाणी या ठिकाणी आपण जरूर पाहतोय खेळाडू सुरक्षित आहे की नाही. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट. फलंदाज असेल बाद. OUT आउट. नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल मयूर कोहली. गावदेवी अंतोरे. अंतोरे ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक मोठा सामना तुम्ही पाहताय. मोठ्या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये पोहोचण्याची ही लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुपर 3 मध्ये पोहोचणाऱ्या 2 संघांना
ड्रॉ साठी देखील क्वालिफाय होणार आहेत. ऑलरेडी जितवे जिते आणि ह्या मॅच मधून विजेता संघ की ज्या एका संघाला बाय मिळणार आहे हे देखील महत्वाचं असेल. कोणता संघ जिंकेल, श्रीदत्त भातान की गावदेवी अंतोरे. समोरला वॉटर बॉलिंग, कमालीची गोलंदाजी. श्रीदत्त भातान संघाचा हा गोलंदाज, अपकमिंग स्टार, रायझिंग स्टार गोलंदाज आपण पाहतोय. तनिषला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. इक्वेशन असेल 2 चेंडू आणि 4 धावा. हृदयाचे ठोके आता वाढलेत, हार्टबीट्स वाढलेत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. कोण जिंकणार ही लढाई, कोण जिंकणार हा सामना. सुपर 3 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल, अंतोरे की श्रीदत्त भातान. वॉटर मॅच, काय अप्रतिम सामना तुम्ही पाहताय. 2 चेंडू आणि 4 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट हिट, ब्लॅक स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट त्या ठिकाणी एकच मिळेल. आता शेवटचा चेंडू आणि 3 धाव संख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. हा सामना प्रत्येक चेंडू मागे बदलतोय. कधी अंतोरे तर कधी श्रीदत्त भातान, कधी भातान तर कधी गावदेवी अंतोरे. श्रीदत्त भातान संघाने आज देखील ते दाखवलं. लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये सामन्यामध्ये कशा प्रकारे शिरकाव करायचा, सामना कशा प्रकारे जिंकायचा, प्रेक्षकांची मन कशा प्रकारे जिंकायची ही श्रीदत्त भातान संघाला ठाऊक आहे. एकदा जोरदार टाळ्या उद्या या मॅच साठी. शॉर्ट पिच आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न, सिंगल ऑन. सेकंडचा प्रयत्न, लॉंग चेस त्या ठिकाणी पाहतो. सेकंड झाले, तिसऱ्यासाठी प्रयत्न, परंतु 2च मिळतील. 2च मिळाल्यात शेवटी. फक्त आणि फक्त एका रन्सने, एका धावेने या ठिकाणी पराभूत झालाय टीम गावदेवी अंतोरे. हार्ड लक. ज्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं शिरडोन संघाला, शिरडोन संघ एका धावेने पराभूत झाला होता आणि आता मात्र गाव आता मात्र गावदेवी अंतोरे संघाला आपण पाहिलं की एका धावेने या ठिकाणी पराभूत झालेत. सुप्रसिद्ध मूर्तिकार आमचे परम मित्र वैभव ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. त्यांचं देखील या ठिकाणी आपण वेलकम करूया. प्लेयर ऑफ द मॅच